आकाशवाणी मुंबई केंद्र. मंडळी, आता आपण ऐकूया जीवनातील शिस्तीचे महत्त्व. सुचित्रा साठे यांचं मनोगत. वाचक स्वर आहे दीप्ती आंबेकर यांचा. 9 दिवस चालू असलेल्या उत्सवाची समाप्ती आरतीने झाली आणि सगळ्या प्रसाद घेण्यास धावल्या. एकच गलका झाला. इतक्यात व्यवस्थापकांनी सांगितलं की सगळ्यांनी रांगेत या. आणि काय आश्चर्य, त्या गर्दीची बघता बघता सरळ रांग झाली. प्रसाद वाटप झटक्यात पार पडलं. हा आहे शिस्तीचा महिमा. शिस्त म्हणजे नियमांचं आग्रहपूर्वक पालन. शिस्त म्हणजे व्यवस्थितपणा. शिस्त म्हणजे विवेकाने केलेली कृती. वयाच्या सर्व टप्प्यांवर, घरीदारी, व्यवहारात, नोकरी व्यवसायात, व्यवस्थापनात, खेळात शिस्तीला पर्याय नाही. विचारांनाही शिस्त हवी. शिस्तीमुळे प्रत्येक गोष्टीला चांगलं वळण लागतं. वेळेचं महत्त्व कळतं. शिस्त नेहमी फायदाच करून देते. काही क्षेत्रात शिस्तप्रिय व्यक्तीचा वेगळा ठसा उमटतो. शालेय जीवनात रोजच्या रोज अभ्यास करण्याची शिस्त पाळायला हवी. रोज गृहपाठ करूनच खेळायला जायचं ही शिस्त लावून घेतली तर गृहपाठ अपूर्ण असा शेरा कधीही मिळत नाही. जे करू ते बरोबर डोक्यात शिरतं. परीक्षेची फार भीती वाटत नाही. अलीकडे रात्री जागायचं आणि सकाळी 9-10 वाजता उठायचं ही घाणेरडी फॅशन बोकाळली आहे. तरुणपणी त्याचे तोटे जाणवत नाहीत, पण वाढत्या वयाबरोबर अनेक समस्या निर्माण होतात. अभ्यासाप्रमाणेच आपले कपडे व्यवस्थित घडी करून जागेवर ठेवले तर पसारा होत नाही. चुरगळलेला कपडा घालावा लागत नाही, तसा तो बराही दिसत नाही. शिवाय अजागळपणाचा शिक्का बसायलाही वेळ लागत नाही. आपण कपडा ठेवलेला असला की तो सापडतोही पटकन. फार शोधाशोध करावी लागत नाही. त्यामुळे कपाटाचा खण विस्कटत नाही. कधीकधी भारंभार कपडे असूनही व्यवस्थितपणा नसल्यामुळे वेळेला हवा तो कपडा मिळत नाही. घरातील वडीलधाऱ्यांनी ती शिस्त लावणं गरजेचं असतं. जे कपड्यांचं तेच आहाराचं. केव्हाही, कुठेही, काहीही, कधीही, कितीही खाणे हे आरोग्यासाठी घातक आहे. वयाचा काटा ज्येष्ठ पदवीपर्यंत पोहोचला की मग पोट बोलू लागतं. म्हणून आहारशास्त्राचे नियम पाळतच पोटपूजा करायला हवी. प्रत्येक घराची एक शिस्त असते. उठण्याच्या, कामे करण्याच्या, वेळ पाळण्याच्या, जेवणाच्या, संवाद साधण्याच्या, स्वागत करण्याच्या घराच्या पद्धती ठरलेल्या असतात. एखाद्या घरात चपला बूट बाहेरच्या दरवाजाजवळच काढले जातात. रस्त्यावरची घाण चिकटवून घेणारे बूट घालून घरात वावरणे तिथे शिस्तीत बसत नाही. एखाद्या घरात पातेल्यातील दूध संपल्यावर सुरीच्या कडेने साय काढून पातेलं लख्ख केलं जातं. मगच ते घासायला टाकलं जातं. किंवा पातेल्यात आंब्याचा रस काढताना पातेल्याच्या कडांना एकाच जागी हात निपटले जातात. संपूर्ण कड चिकट केली जात नाही. त्यामुळे वाढताना डाव्या हाताने पातेलं धरणं सोयीचं होतं. हात चिकट होत नाहीत. त्यामुळे हात धुण्याचा त्रासही वाचतो. अशी शिस्त प्रत्येक कामात असते. दुसऱ्यालाही ती फायदेशीर असते. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी ती बदलत असते. निगुतीनं त्याचं पालन केलं नाही तर आयुष्य वाया जातं असं मुळीच नाही. पण तसं केलं तर एक टापटीप मनाला आनंद देत राहते. शिस्त ही सक्ती नसते तर स्वतःला लावलेलं वळण. लहान सहान गोष्टीत लागलेली शिस्त पाळण्याची सवयच पुढे यशाचं माप पदरात टाकत असते. जोडून या धन उत्तम व्यवहारे असं संत तुकारामांनी सांगून ठेवलंय. मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्यपणाला लावून संपत्ती गोळा करू नये. दुसऱ्याला फसवून लुटून पैसा कमावू नये. ध्येय प्राप्तीसाठी राजमार्गाने कष्टाने जरूर पैसा कमवावा. त्याचा उपभोगही घ्यावा. गरिबीचे गोडवेही गाऊ नयेत आणि लाजही वाटून घेऊ नये. आपला स्वभाव, वृत्ती, क्षमता यांना शिस्तीच्या चौकटीत बसवून अर्थार्जन करावे. सगळ्या आगगाड्या आपापल्या रुळावरून धावल्या तर अपघात होणारच नाहीत. त्याचप्रमाणे चक्रधरांसाठी वेग मर्यादेचं पालन करणं, दुसऱ्यांवर कुरघोडी न करणं हे त्यांच्या हातातच आहे. वन वे असेल आणि रस्त्यावर चिटपाखरू नसेल तर नियम धाब्यावर बसवून अयोग्य मार्ग निवडणं हे चुकीचंच आहे. असं वागणं हे इतरांवरही अयोग्य संस्कार करत असतं. रस्त्यात थुंकणं, पान खाऊन जागा रंगवणं हे सामाजिक शिस्तीत बसणारच नाही. नोकरी व्यवसाय करताना वेळेचं बंधन पाळलंच पाहिजे. चुकून वेळ पाळली गेली नाही तर अपराधीपणाची भावना आली पाहिजे.
त्याचा दोष इतर गोष्टींवर ढकलून चालणार नाही. तेथील आपलं काम, कर्तव्य, जबाबदारी इमाने इतबारे पार पाडण्यात वेगळीच शिस्त असते. यासाठी विवेकावर आधारित विचारांची शिस्त मनाला लावावी लागते. एकदा मनाने ठरवलं की मग काहीच प्रश्न येत नाही. श्रीमद दासबोध या ग्रंथात समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जीवनात सौंदर्य निर्माण होण्यास त्यास सुंदर घाट देणे आवश्यक असतं. तसा घाट देण्यासाठी शिस्त लागते. नियम पाळल्यावाचून शिस्त लागत नाही. आळस झटकल्याशिवाय शिस्त व नियम पाळता येत नाहीत. जीवनास मनोहर रूप देण्यासाठी समर्थांनी आदर्श दिनक्रमाची एक रूपरेषा सांगितली आहे. समर्थ म्हणतात, काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकांस उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी. दिनचर्येत व्यायाम, खेळ, अभ्यास, विश्रांती यांचं शिस्तबद्ध संतुलन हवं. आधी सक्तीने आणि मग भक्तीने ही शिस्त लागू शकते. लहानपणापासूनच कष्टाची सवय लावून घ्यायला हवी. आपलं घर, ऑफिस, परिसर हा नीटनेटका ठेवायला हवा. त्यासाठी समर्थ म्हणतात, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, आपल्यामधील अवगुण हेरून ते कमी करत उत्तम गुणांचा अभ्यास केला पाहिजे. ज्याची दिनचर्या आखीव रेखीव असते त्याची चर्या कधी दीन होत नाही. शिस्तीमुळे आयुष्याला दिशा मिळते. एकदा गाडी शिस्तीच्या रुळावर आली की ती मुक्कामाला व्यवस्थित पोहोचते. एकदा शिस्तीची दृष्टी आली की दृष्टीला शिस्तच लागते. जीवनात यशस्वी झालेल्यांमध्ये ही शिस्त दिसून येते. श्यामची आई या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे माधव वझे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लहानपणीची एक आठवण सांगितली आहे. पुण्याला त्यांचं एकत्र कुटुंब होतं. रोज रात्री जेवणाची पंगत असे. त्यावेळी प्रत्येक मुलाने काहीतरी श्लोक, स्तोत्र किंवा माहिती पाठ म्हणून दाखवावी लागे. तसं केलं नाही तर जेवायला मिळत नसे. काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्या दिवशी काही पाठ करायला जमलं नाहीच तर कालचंच आज म्हणून दाखवलं तरी चालत असे. या नियमामुळे आचार्य अत्रे अचानक जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा माधव वझे यांनी पाठ असलेली गोष्ट अत्रे साहेबांना म्हणून दाखवली. त्यामुळे श्यामच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली आणि आयुष्यभरासाठी श्याम ही ओळख मिळाली, मिरवता आली. आपल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना रोज दासबोधाचा एक समास वाचल्याशिवाय आई जेवायला वाढत नसे, असे त्यांनी कृष्णाकाठ या आत्मचरित्रात म्हटले आहे. या शिस्तीचा प्रभाव त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर दिसून येतो. खूप वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आहे. फलटणजवळ स्मशानात हरिबाबा नावाचे अवलिया साधू राहत होते. थंडीचे दिवस असल्यामुळे हरिबाबा शेकोटीजवळ शेकत बसले होते. एक तरुण मुलगा परिस्थितीने हताश झाला होता. खायला अन्न नव्हतं, कुणाचा आधार नव्हता. कष्ट करण्याची तयारी होती पण मार्ग सापडत नव्हता. हरिबाबांची कीर्ती ऐकून तो त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेला. शेकोटीतील राख त्या मुलाच्या दिशेने फेकत हरिबाबा म्हणाले, हे विक, हे विक. 2-3दा त्याने हरिबाबांना विचारलं पण मुलाच्या काही लक्षात येईना. तो तरुण मुलगा पुण्याला आला. हरिबाबांवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्याने दोघा-तिघांना हरिबाबांच्या वागण्याचा अर्थ विचारला. तेव्हा एकाने सांगितलं, तू दंतमंजन विकायचा व्यवसाय सुरू कर, असे बहुतेक हरिबाबांना म्हणायचे असेल. त्या तरुणाने ते मनावर घेतले. दंतमंजन तयार करण्याचा उद्योग सुरू केला. आत्मविश्वासानं, प्रामाणिकपणानं आणि शिस्तीनं अहर्निश प्रयत्न केले. थोड्याच कालावधीत यशाची माळ त्याच्या गळ्यात पडली. तो तरुण म्हणजे एका टूथ पावडरचा निर्माता. शिवरायांचं चरित्र सर्वांना माहिती आहे. यवनांचं साम्राज्य होतं. त्यांचे वडील आदिलशाही आणि निजामशाही यात चाकरी करत होते. परंतु आत्मविश्वास, योग्य दिशेने प्रयत्न आणि मोठ्यांचे आशीर्वाद या तिन्हीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी एका छोट्या किल्ल्यापासून सुरुवात करून 30 वर्षात ते राजे बनले. समर्थ म्हणतात की प्रयत्नांच्या सहाय्याने मनुष्य आपल्या हातावरील रेषा सुद्धा बदलू शकतो. अब्राहम लिंकन एका सामान्य सुताराच्या कुटुंबात जन्माला आले. परंतु मनाला लागलेला ध्यास, विचारांची योग्य दिशा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. माता शारदा देवी म्हणत, तुम्हाला जर मनाची शांती हवी असेल तर दुसऱ्याचे दोष बघू नका, स्वतःचे दोष पहा आणि घालवा. मनाला अशी शिस्त लावली तर मनाच्या मडक्याला पाहिजे तसा आकार देता येतो. माठाला एकच छिद्र असतं पण त्यामुळे सर्व पाणी गळून जातं. तसेच एखादा दोष किंवा अवगुण आयुष्याची फरफट करतो आणि म्हणून शिस्तीच्या कुंपणानेच गुणांची जपणूक करावी लागते.
मनःशांती या ग्रंथात समर्थ भक्त सुनील चिंचोळकर यांनी त्यांच्या मित्राची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या मित्राने समर्थांच्या कार्यावर PhD प्रबंध लिहिला. त्यातील काही भाग खरा असूनही कुलगुरूंनी त्यांना वगळायला सांगितलं. पण त्यांच्या मित्राने असत्याशी तडजोड केली नाही. त्यासाठी त्यांनी PhDवर पाणी सोडलं. याउलट दुसरी एक मुलगी अमेरिकेतील एका विद्यापीठात शिवचरित्रावर PhD करत होती. तिला तिच्या गाईडने सांगून ठेवलं होतं की तुझ्या प्रबंधात शिवाजी महाराजांची धर्मनिष्ठा आणि समर्थ रामदास यांचा अजिबात उल्लेख नसावा. PhD मिळावी म्हणून तिने असत्याशी तडजोड केली. सत्यनिष्ठा ही व्यक्तित्वाला उजळून टाकते, पण त्यासाठी धैर्य, कणखरपणा आणि विचारांची नेमकी शिस्त लागते. ठाण्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीत मानाचे पान असणाऱ्या चतुरस्र विदुषी म्हणजे डॉक्टर धनश्री लेले. कुर्ल्याला एका गजबजलेल्या वाड्यात गोखले यांच्या भरल्या घरात कडक शिस्तीत त्या वाढल्या. आजोबांनी घरात 2 पाट्या अडकवलेल्या होत्या. ते रोज एका पाटीवर गीतेचा श्लोक, दुसऱ्या पाटीवर सुभाषित लिहून ठेवत. ते पाठ करण्याचा दंडक असे. अध्याय पूर्ण झाला की धनश्री कौतुक सोहळा रंगत असे. या शिस्तीमुळे 8वीत असतानाच संपूर्ण गीता मुखोद्गत झाली. संपूर्ण चातुर्मासातील कहाण्या आणि स्तोत्र याची तर त्यांनी किती पारायणं केली याची गणतीच नाही. दूरदर्शनवर बातम्या चालू झाल्या की त्या लिहायला बसत. 6 महिन्याच्या रियाजानंतर हाताला इतका वेग आला की शब्द वहीत टिपण्यात त्या तरबेज झाल्या. या शिस्तबद्ध साधनेचं एकत्रित फळ म्हणजे त्यांची बहरून आलेली रसवंती. लोकमान्य टिळकांचे वडील हे व्यासंगनिष्ठ होते. संस्कृत भाषेवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे ते गंगाधर शास्त्री म्हणून गौरवले जात. एकदा लोकमान्यांनी बाणाची कादंबरी वडिलांकडे वाचायला मागितली. वडील म्हणाले, तुला एवढी समज नाही, पण हे बघ, हे एक अवघड गणित सोडवून दाखव, मग तुला देतो ते पुस्तक. गणित फारच अवघड होते. मुलाला ते सुटणार नाही अशी वडिलांची खात्री होती. पण मुलाने गड जिंकला. ग्रंथ आणि ग्रंथवेड मुलाच्या वृत्तीत भिनलं. या शिस्त पालनामुळेच जगाच्या वाट्याला गीता रहस्य आलं. पुण्याचे एक डॉक्टर हे गेली 10 वर्षे मुलगी जन्माला आल्यावर एकही पैसा घेत नाहीत. आत्तापर्यंत 1000हून अधिक मुलींचा मोफत जन्म घडवून आणला. त्यांच्या आईने एकदा त्यांना सांगितलं होतं, बाळा, डॉक्टर होऊन आलास की मुलींचं रक्षण कर. तीच आईचा शब्द पाळण्याची शिस्त आज जगासाठी प्रेरणा ठरली आहे. त्यांच्या सेव्ह द गर्ल चाइल्ड या मोहिमेने सीमा ओलांडून जागतिक स्तरावर बदलाची मशाल पेटवली आहे. गदिमा ग्वाल्हेरच्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतानाची ही गोष्ट. त्यांचा मुक्काम प्रसिद्ध कायदेपंडित असलेल्या मित्राच्या बंगल्यावर होता. बोलता बोलता वकील साहेब म्हणाले, अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत. ते तुम्हाला रॉयल्टी वगैरे देतात की नाही हो? गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली. वकील साहेबांनी एक कोरा कागद त्यांच्यापुढे सरकवला आणि म्हणाले, यावर सही करून द्या. गदिमांनी विचारलं, कशासाठी? मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करून देतो. वकील फी घेणार नाही. क्षणात कागद परत करत गदिमा म्हणाले, मग गीतरामायण लिहिलं याला काहीच अर्थ उरणार नाही. अहो, रामनामाने दगड तरले, मग काही गायक मित्र तरले म्हणून काय बिघडलं? वकील साहेब नुसते गदिमांकडे बघतच राहिले. कौतुक, आदर, भक्ती, प्रेम अशा संमिश्र छटा त्यांच्या नजरेत होत्या. गीत रामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमांनी म्हटलं होतं, नच स्वीकारा धना कांचना, नको दानरे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पणा. विचारांच्या या शिस्तीने गदिमांची सेवा प्रभुरामाच्या चरणी नक्कीच रुजू झाली. किरण बेदी या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीला असताना गाडी नियमानुसार पार्क केलेली नाही हे त्यांनी पाहिलं. त्यांनी ती गाडी उचलली. सहकाऱ्यांनी सांगितलं की मंत्र्यांची गाडी आहे, पण बेदी यांनी ऐकलं नाही. त्यामुळे त्यांची बदली गोव्याला झाली. त्यांची लेक लहान होती, तरीही त्या आनंदाने गेल्या. कारण आपण कर्तव्य पालन करण्यात कसूर ठेवली नाही याचं त्यांना समाधान होतं. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे शिक्षणासाठी 4-5 वर्षे पुण्याला होते. पुण्यामध्ये रोज कोणाचं ना कोणाचं तरी भाषण असायचं. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी प्रत्येक भाषण ऐकलं. या शिस्तबद्ध श्रवणभक्तीमुळे ते उत्तम वक्ते झाले. शिस्त ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
खरं तर सृष्टीमध्ये विलक्षण शिस्त, व्यवस्था आहे. कुठेही इकडचे तिकडे होत नाही. या सगळ्याच्या मागे नियम आहे. म्हणून यात व्यवस्था आहे. म्हणून सुसंगती आहे. ज्याप्रमाणे दोरीमध्ये मणी ओवलेले असतात, त्याचप्रमाणे या सृष्टीची विविधता भगवंतांच्या अस्तित्वात ओवलेली आहे. मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. आपण या शिस्तपूर्ण व्यवस्थापनाचाच एक भाग आहोत. यातच सगळं आलं, नाही का? मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात सुचित्रा साठे यांचं मनोगत जीवनातील शिस्तीचं महत्त्व. वाचक स्वर होता दीप्ती आंबेकर यांचा. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.